हे मला सोडायला आलेले काय चाललंय बघ. ते काय घेऊ नको हे बस एवढा काय घेऊ नको नाही किती बोलून काय ऐकतच नाही. चिव काय खरं खरं सांग काय चाललंय जा एवढा काय बोलू आता. सोडलेला ते काय कमी होतं का आता. बघ आलेला मी मस्त इकडे सोडायला गेलेला काय माहीत पासवर्ड बघून घ्यायचा काय नुसता खर्च करतो. हे हा स्वीकार आणि हा चुवा काय बघ न मागता काही हीच तर दोस्ती आहे. इकडे बॅगचं वजन करायला लागलेले म्हणजे अलाउड नसते ना जास्त. 23 किलो आहे पण याचे किती आहे रे. आणि मदत आपला भाऊ किती आहे 11 आणि माझं 13,600. मग ठीक आहे चल. तर नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगवर. तर माझ्यासोबत आहे माझा मित्र जयेश तामोरे आणि आता आम्ही आहेत बोईसर स्टेशनला. तर बोईसर स्टेशनवरून आम्ही इकडे ना जरा बोईसर स्टेशनवरून आम्ही आता पालघरला जातील कारण आमचा इकडे एक मित्र आहे पालघरवरून मग जाणार कल्याण. तर ती जर्नी कशी आहे ती बघूया. आणि कल्याण बोईसर कल्याण आणि डायरेक्ट कतार अहमदाबाद याने घाबरवलेला हा बोलतो अर्धा तास लेट आहे नाही नीट ऐकत नाही. मी ऐकलेला पण आपण गपचूप राहिलेलं आहे. आता काय बोलायचं अर्धा तास लेट झाले असते आपण काय. एकदा माझी सेकंड टाईम चालला आहे हा मी कतारला. फर्स्ट टाईम एकदा गेलेलं तर काय झालेलं तुम्हाला सांगतो. तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल नसेल माहिती नाही पण आम्ही ट्रॅफिकमध्ये बेकार अडकलेलं बेकार. आम्हाला असं वाटलं आमचा कतार जाण्याचा स्वप्न गटार होईल का काय. तो ब्लॉग नसेल बघितला जाऊन बघा एक ब्लॉग आहे. आता हा नवीन ब्लॉग आहे. आता आपण चालल्यात 70च्या थ्रू लाईव्ह करण्यासाठी. आपल्यासोबत माझा मित्र आहे आणि अजून आहेत मित्र ते तिथनं मिळतील मग बघत राहा कंटिन्यू करा. तर नमस्कार मित्रांनो आपला भाऊ तिसरा भेटलेला आहे. आमची ट्रिओ आहे ट्रिओ. आता आपण विरार स्टेशनला आहेत. विरार स्टेशनवरून जाणार कल्याणला. आता भाऊने AC तिकीट काढला बोलतो कंटाळा आहे नॉर्मल तिकीट काढून कारण तुम्हाला तर माहिती आहे मुंबईची लोकलमध्ये गर्दी किती असते त्यामुळे आपण AC लोकल तिकीट काढून चाललेलं आहे. तर कल्याणचा सफर बघा कंटिन्यू करा. पासवर्ड टाकून केवढा काय काढायला लावलं आता बॅग खाली करायला लावलंय घेतलेला खावा आता संपवायला लावलाय. हे बघ ना कसं आलंय. चल ते आधी काढ आपला आमचं मस्त काय करणार आज सोमवार आहे मला काय खाता येत नाही. तुम्ही बघू शकताय मला स्वीकारने माझ्यासाठी दिलेलं आणि हे दोघे आठवत आहेत काय यार. One eternity later. Interfere with the aircraft navigational system. Thank you. काय बोलतात समजतच नाही. A few moments later. विंडो सीट आणि भाऊची पहिली होती फ्लाईट मी दिले त्याला विंडो सीट दिलाय. हे कोण दिली विंडो सीट
कारण आपली होती विंडो सीट. दाखव रे, दाखव बाहेरचा व्ह्यू दाखव जरा. असं कडक ऊन आहे ना त्यामध्ये आपण आता आम्ही पोचलेलो आहेत कुवेतला. तर टायमिंग आता चेंज कसं होईल बघ. फ्लाईट मोडवरचं काढ. 2 मिनिटाचा होतो तो. नाही नाही नाही, वायफाय कनेक्ट बघ झाला बघ. झाला हे झालं बघ. तर आम्ही कुवेतला उतरलेले आहेत. कुवेतला आपली फ्लाईट झालेली आहे. सेफली लँडिंग. ओके, सॉरी अँड थँक्यू सर. नो आय एम नॉट अलाउड. ओके ओके, सॉरी. जरा फोटोशूट चालू आहे. आपला बेस्ट कॅमेरामॅन आहे आपल्यासोबत. सनीबाई, तू काढले का नाही फोटो? हां, सनी दादा सध्या हां नाही नाही, आता साहिलचा फोटो काढत आहे. मित्रांनो, जरा फोटोशूट केल्यात आम्ही. खूप दिवसाने एकत्र आलेत असे. म्हणजे असं वाटतं की आमचा कतारचा प्लॅन थोडासा मिस होणार होता, हो. पण मिस होता काय होता माहित. ठीक आहे, आता आपण पोचलो आहोत कुवेतला. तर कुवेतमध्ये किती काहीतरी असं इथे आतमध्ये खूप थंडी आहे, हो. पण आता जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्हाला असली गरमी समजेल. हा. मला इथूनच वाफा दिसतंय. बघूया आता. थोडाफार झालेले आहेत गोरी. काही स्पेशल करू. मज्जा आली. काय नाही. तर वेगळाच आनंद चेहऱ्यावर दिसतच असेल. बाई बघ काय रे. कनेक्टिंग फाईट आहे. सनी भाऊ लपतोय सध्या. आता आपली डायरेक्ट कनेक्टेड फ्लाईट आहे. कनेक्टेड फ्लाईट आहे. तर चला, जेव्हा टाईम लागणार नाही. काय बोलतो? जास्त व्हिडिओ काढता येणार नाही. फुल चेकिंग असते बघा, कॅमेरा वगैरे कसं ते. कोण बोलण्याच्या अगोदर बंद करतो व्हिडिओ. काय बोलतो? न काढलेलीच बरी. 6 hours later. कॅमेरा घेऊन आला का असं पकडून ठेवतात. आता पकडून ठेवला मला. पासपोर्ट पण जमा करून ठेवला. थोड्या वेळ आता ठेवून देतील काय माहिती कशासाठी. ते तो पासपोर्ट बघा, पासपोर्ट पण ठेवून दिला आहे. हा कॅमेरा आहे. आता कधी सोडतील काय माहिती. घेऊन चालल्यात मला. आता घेऊन चालल्यात काय माहिती कुठे नेतील. नशीब सोडलं लगेच. बोलले की कशासाठी चाललं आहे, तर मी सांगितलं ब्रॉडकास्टिंगसाठी. तर पासपोर्ट घेऊन ठेवलेला, दिलं पासपोर्ट. आता ते लोक थांबल्यात माझ्यासाठी. जातो आणि भेटतो. आता फक्त सामान घ्यायचं आहे, आपल्या बॅग वगैरे, त्यासाठी थांबलो आहे. एवढं सगळं सामान उतरवून झालेलं आहे. एकट्याने उतरवलं, बाकीचे येत आहेत कारण मी पुढे आलो. अजून बॅग राहिलेले आहेत बाकी, ते बघूया कधी येतील. जसं बॅग येतील तसे उतरवायला लागतील. अजून येत नाही ते. A few moments later. यांनी बघ काय केला. मॉनिटर नव्हता, मॉनिटर आणलेला नाही, आणला इकडनं वेगळा. तर त्याला HDMI नाही मिळत. हवाला आणलेला पण त्याला HDMI लागत नाही. आणि आपल्याला HDMI आउटवाला पाहिजे. तर त्यांनी आहे ना तो बिचारा त्याचा आपला स्क्रीनवाल्याचा मागून आणलाय. खतरनाक जुगाड. घेतला गणपती बाप्पा मोरया. आहे घेतला खतरनाक. बघितला असतील ते काय रा लावला आहे. कारण PC आणला, लॅपटॉप आपला स्क्रीन काय आणलं नाही. कारण बोललं की इकडनंच घेतील, इकडनंच लावतील.
तर गुड मॉर्निंग मित्रांनो. झोप तर 2 दिवसाची झोप काढून घेतल्या सगळ्यांनी. तर काल रात्री एवढा घाईघाईत आणि झोपेत असल्यामुळे व्हिडिओ बनवता आली नाही. तर रूम दाखवतो तुम्हाला. रूम आजची जी राहायला दिलं आहे बघ, अजून झोपले आहेत. हा तर तुम्ही बघितलेला माकड नाही रे, हा कुठे माहिती झोपलेला? कुवेत. कुवेत प्लॅटफॉर्म नाही रे बाळा, कुवेत एअरपोर्टला हा झोपलेला तोच. तर आता मस्त फ्रेश दिसतोय, झाले पूर्ण झोप. आणि मी तर खाली झोपलेलो कारण तिघांना झोपण्यापेक्षा व्यवस्थित इकडे झोपलेलो. आणि आपले बॅग्स इथे बाई लोक झोपलेलं, तिघेजण लॉक केलं आहे. हे बघा रूमच्या मध्येच रूम आहे. तर बाकीची व्हिडिओ नंतर दाखवतो. मित्रांनो हा रूम आहे जो खूप लांब होता ग्राउंडपासून, तर चेंज करायला लावला आहे. इकडचा व्ह्यू तेवढा म्हणजे बेटर पण नाही सांगू शकत. आम्हाला जेव्हा लास्ट टाईम जेव्हा ठेवलेला ना तो एक चांगला होता. दोहा सिटीज एकदम जवळ होतं, सगळं बघण्यासारखं तिकडे होतं. पण आता बघूया आता सेकंड हॉटेल कुठे देत आहेत. चांगला असेल तर अजून चांगले व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा. सगळं दोहामध्ये आम्ही जिथे फिरणार ते चांगले बिल्डिंग्स वगैरे आहेत ते तुम्हाला डायरेक्ट दोहा दर्शन होऊन जाईल. बघूया आता पुढे कसं काय होते. क्रिकेटचे पण मोठे प्लेयर्स येणार आहेत, जसं सातपुते, कृष्णा सातपुते झाला, एजाज कुरेशी, इम्रान खान आणि आपला उस्मान पटेल. बघूया अजून कोण कोण येतात. सगळे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. प्रयत्नांती परमेश्वर. चला तर बाय. हा इकडचा व्ह्यू होता. याला मेसेज येतात, गुंग होतो. ही टॅक्सी बघा किती कलरच भारी. मला फोटो काढायचा होता पण बॅकग्राऊंड बरोबर नव्हता, म्हणजे ब्लॅकआउट येत होता म्हणून नाही काढला. आता आपला सेट चकाचक झालेला आहे, रेडी फॉर आता चाललं आहे, रेडी झालेला आहे. बघत नाही काय नाही. आणि काय केलेलं रे? अरे ही आपली कोणतरी ओला बुक केली होती हां आणि स्विफ्टच होती आणि आपण पण सरांनी पण पाठवली होती स्विफ्ट. तर इथे काय सीन झाला, आपण बसलो आणि दुसऱ्याची निघाली. अरे असं चुकीचं करावं नको. हा चालेल, सॉरी सर. एडा काय नाही कुणाल कसं व्हायचं. इकडे रोड बघा, सिंगल रोडच आहे आणि कुठे चढवलं बघ गाडी. तर आता घेतलेलं आहे उबर, इकडनं मग जाणार. आता बघूया कुठलं हॉटेल देतात की लोकेशन. बघूया आता कसं काय कुठे पोचतात ते. जयेश आपल्या साईडला तिकडे ड्रायव्हर असतो आणि इकडे बघ अच्छा पाहायला हेलिकॉप्टर उडले. तर मित्रांनो मला आता हॉटेलला आणलं आहे की नक्की कुठे आणलं आहे ते माहिती नाही. मग ते ऑफिस बोलत होते. आता ऑफिसवर आणलेलं आहे. इकडे स्टे करायचं आहे का काय बघूया. कुठे गेले रे? हो खराब झालेली आहे. मित्रांनो इकडचा रात्रीचा व्ह्यू बघून घ्या, असं वाटतं संध्याकाळच आहे. आणि ही तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला. काय बोलू शकतोस तू? अरे वातावरण असं झालं की संध्याकाळी आपण आपल्या कसं अंधार झालं की खेळ बंद होता आपला. सेम ना. पण इथे असलं तर आपण आता अनलिमिटेड खेळू शकतो. मगाशी आले तेव्हा पाऊस आलेला सिरियसली. हॅलो गाईज, तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता सध्या चाललो आहेत
फोटोशूट करायला, कारण फोटोज तर इम्पॉर्टंट आहेत, कारण फोटोतच आठवणी राहतात, म्हणून जराशी शूट करण्यासाठी आलेले आहेत. बघूया कसे फोटोज येतात. इकडे बघ बॅकग्राऊंड चांगलं वाटलं तर फोटोज काढण्यासाठी आलेले आहेत. एवढे लांब आले तर 2-3 फोटो तर पाहिजेत. तो दोस्तों हमारे दोस्त मिले. आप कहाँ से हो? अरे हाँ मी ये आप सब नहीं यस पता नहीं कौन था क्या बोला व्हिडिओ में. हाँ. तर बॅकग्राऊंडला 2-4 फोटोज काढून झाले. चांगले आलेत फोटो, भाईचे मस्त आलेत, कारण भाई चिकना दिसतो, आम्ही काली माणसा. तर फोटो काढून झाल्यात. आता चालल्यात, आता ग्राउंडवर जाणार. ग्राउंडवर जाते. बॅकग्राऊंड व्यवस्थित होतं थोडंफार, मनासारखे फोटोज नाही झाले, कारण झोपणं झाली मी तर फोटो तेवढे क्लिअरली नाही आलेले आहेत. तुम्हाला थोडं इकडचं लोकेशन दाखवतो. एवढी अवस्था माझी कधीच बेकार नव्हती झाली. काल जी अवस्था झालेली, काय झालेलं ऐका. तर मी कॅमेऱ्यावर बसलेलो, आबा मी मायाच कानफाडात मारत होतो, जोरात नाही, हळूच, म्हणजे अरे कुश उठ उठ उठ, चल काम करायचं तुला. कारण 2 दिवस जागरण होती पूर्ण फुल, कमसे कम अशी डुलकी वगैरे घेऊन 1.5-2 तास झोपलं असेल फक्त. तेव्हाच असे जागरण झालेली. आणि येऊन डायरेक्ट इकडे कतार टू कुवेत टू कटार. पहिला तर इंडिया टू कुवेत टू कतार. असे हालत बेकार, जागरण आणि फक्त जागरण, झोप नव्हती भेटली म्हणून इकडे हालत तशी झालेली. झोपलोच नाही, काम केलं. फर्स्ट टाइम आयुष्यातून असं डुलक्या घेत होता. इकडून जर पडलं असतं तर काय हालत झालं असतं विचार करा. पर क्या करने का, कमाने के लिए करना पड़ता है भाई. हम लड़के हैं ना, हमारा दिल नहीं पैसा दिखता है, हकीकत है. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण कतारमध्ये आहेत, तर परफ्यूम घेण्यासाठी आलेलो आहेत. काय घेतोय विघ्नेश काय घेतोय? सनी काही मॅगी काय, चिकन खाऊन कंटाळलं. भाई ये क्या हो गया? काय काय नक्की 2 वाजल्यात 2 आणि इंडियाचे मला घड्याळ समजत नाही, तुम्हीच बघा. 2.5 तास फरक आहे. इकडचे 2 वाजल्यात आणि हा वातावरण. आता पुढची मॅच यांचं चाललं आहे, खेळवायचं की नाही खेळवायचं. प्लेयर तर रेडी आहेत, पण क्लायमेट असं आहे, वातावरण बघा ना यार. काय खेळवणार यात मॅच, दिसणार तरी काय. इकडे पहिलं सगळं दिसायचं, गाड्या किती जात आहेत, जरा असं दिसत ना तिकडनं येतात ते पण दिसायचे, पण आता काय दिसत नाही, इतका खराब झालं आहे. आणि हे बघा इथे तर काय भारी व्ह्यू होता, पण आता काय नाही दिसत. काय करतील काय माहिती, आता बघूया डिसिजन काय घेतात. एक वेगळाच चाललाय. ते पडलं ते दिसते का? लय थंडी. तर मित्रांनो गुड नाईट. आता वाजल्यात 2:47 झालेले आहेत. झोपतो आता. उद्या एकतर हालत बेकार, 2 वाजता ग्राउंडवर जायचं आहे, म्हणजे 1 वाजता इकडनं निघणार आहे. बाय बाय, गुड नाईट.
नमस्कार मित्रांनो. तर आज आमचा 4था दिवस आहे दोहामध्ये. आज डे नाईट मॅचेस आहेत. तर हा ऊन बघू शकता. आताच मला मॅसेज आलेला इंडियातून की आपल्या इकडे पण खूप गरमी आहे. इथे पण ऊन आहे खूप, पण वाऱ्यामुळे इतकं समजत नाही आहे. आपला जयेश भाऊ का बोलू शकतो तू या गरमीबद्दल? अरे एवढी गरमी आहे ना की सांगू नका. तुम्ही पाहू शकता आम्हाला टेन्शन. मी सुद्धा स्वेटर वर घेतलाय कारण की गरमीच तेवढी. घाम फुटलाय मला. थंडी में गरमी का ये गरमी सांगायचं असेल तर इथे सांगत. हा म्हणजे वारा सुटलाय म्हणून तेवढी गरमी जाणवत नाही. आता सेटअप करतोय कॅमेरा. जुगाड केलेला आहे. जुगाड गणपती बाप्पा. चला भाऊ आपला सेटअप लावतोय. आपला फ्रंट कॅमेरा इकडे आहे, पण आता एक्सप्रेशनचा कॅमेरावर आमचे सनी दादा आहेत. तर सनी दादा तुम्हाला बघायला मिळतील. सनी भाई आता चाललाय सेटअप करतोय त्याचा. एक्सप्रेशनचा आमचा किंग आहे सनी भाऊ. हॅलो. तर हा आमचा सनी, जे आपले सगळे 70चे एक्सप्रेशनचे असतात व्हिडिओज. आता सध्या इथे आला आहे दोहामध्ये, म्हणून तिथे वेगळे पोरं आहेत. तर हाच असतो नेहमी. एक्सप्रेशनचे जे वीडियोज असतात ते ह्याच्याकडे क्लिक झालेले असतात. तर हम इधर दोस्त मिले हमारे. सर क्या बोलना चाहेंगे ये गर्मी के? गर्मी तो बहुत है, रात में ठंडी भी बहुत रहेगा। हाँ, ठंडी और गर्मी. तो आप कहाँ से हो सर? मैं इंडिया कर्नाटक। अच्छा ओके इंडिया. कर्नाटक में किधर? कर्नाटक उड़पी। उडपी. हम ओके. लोग दांडेली में थे. दांडेली। हाँ अंबिका नगर में. उधर से उधर। हाँ, ये घूमता ही रहता है भाई. ये तो फुल। हाँ बोलो क्या बोलेगा, गर्मी बहुत ज्यादा है। गर्मी तो है ही कुछ भी भाई. नहीं था. आता काले हो ना. हाँ, अभी काले होंगे आज एक ही दिन में पूरा. चला होंगे मग थोडे. भेटूया नंतर. भेटू नंतर रात्री परत थंडी आली की. हा. बाय. कालचं दुःखाबद्दल काय बोलणार? दुःखाबद्दल उद्या रात्री दाखवू परत हा. दुःख पण. उन्हात करायचं त्याचा काय? उन्हातला ऊन सवय, जास्त आहे. उन्हातली सवय नाही, नाही. आम्हाला. चला थंडीतली नाही पाहिजे. चलो बाय बाय. इकडे टुर्नामेंट वेगळी होती. आता फक्त बघा बॅनर आता लगेच चेंज होणार. ते काढत आहेत. ही आपली टुर्नामेंट हनान प्रीमियर लीग. आणि आता होत आहे सगळं ते रेडी. कधी निघेल माहिती नाही. मी चालला माझा कॅमेरा. अरे यार चल जाऊ दे. हा बघा पोस्टर हा निघतोय. आपल्याकडे एवढा सध्या टाइम नाही. जाऊन सेटअप करायचं आहे इकडे. चलो सेटअप लावायचं काम चालू झालंय. हनान प्रीमियर लीग बघू शकता. आपला कुणाल भाऊ आहे. कुणाल भाऊची जाम ओळख आहे. मला तरी वाटते हा आता 1 वर्षाचा विजा निघणार आहे भाऊचा. काढणार का? तेच राहणार आहे. हा कमीत कमी माझे 10च्या वर जातील. 10 ट्रिप. आजच्या वर तुला काय तू फ्रीच आहे. म्हणजे फ्री म्हणजे फ्रीलेन्सर आहे. याला काय नाही. कुठे पण कधी पण. आपण कोणाचं राज्य नाही, आपण स्वतःचे बॉस. ओके. अरे यार चांगली गोष्ट आहे. अभिनंदन दादा. बघूया पहिला काय होते. आज इथे फ्लॅट घेईल. ठीक आहे चालेल. कुणाला मग आताच आपल्याला विसरून गेलाय. नंतर तर डायरेक्ट हॅलो कुणाल मी कुशल. हॅलो मी कुणाल मी कुशल बोलतोय. कोण कुशल? तर इकडे 1K झालेले आहेत. तर सेलिब्रेशन केलं आम्ही. भाऊ दाखव आपला केक. सेलिब्रेशन केलं तर सेलिब्रेशन करायचं. कसं आहे? एक नंबर आहे. चलो चलो आता हो. ए इकडे तर बघ. इकडे तर बघ जेस. ए जेस. हां ओके. बाबा असं वाटलं फक्त इंडियातच लागते. क्रिकेट कुठे पण असो, भांडणंही कुठे पण असो, कुठे पण लागतात.
देश बदलला पण माणसं नाही बदलली. आयला नुसतं थांबल्यात बस, मारत पण नाही. बघायला तरी मज्जा आली असते. क्या करने का, रखने का क्या? पैकअप रोब भाई, पैकअप रोब भाई. एशियन प्रीमियर लीग गाजवतो पण. फायनली बोलले बंद करून टाका. चला डंडनाडन पॅकअप. इंडियन टाइम. बाबा बाबा